नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण लोणचं बनवणार आहोत. तर लोणचं सर्वांच्याच घरी बनवतात आणि वेगवेगळी पद्धत प्रत्येकाची असते. तर आज आम्ही लोणचं कसं बनवतो ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लोणचं बनवण्यासाठी 5 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत किंवा मग 50 कैरीसुद्धाही आहे. तर या कैऱ्या अगोदर आपल्याला 2 ते 3 तासासाठी कमीत कमी 3 तासासाठी तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायच्यात. पाण्यामध्ये भिजल्यानंतर त्याला स्वच्छ एका कापडाने पुसून घ्यायच्या. व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर त्याचं जे पुढचं काळं देठ असतं ते काढून घ्यायचं. आता या कैऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्यात. तर अडकित्याने याला अशा बारीक फोडी आपल्याला कापून घ्यायच्यात. या कैऱ्या तुम्हाला थोड्याशा पिवळसर दिसत असतील. आमच्या इकडे पूर्णपणे पाड लागलेल्या कैऱ्यांचं लोणचं घातलं जातं, म्हणजे लोणचं बरेच दिवस टिकतं आणि ते खराब होत नाही. तर यातील जी कुई आहे ती पूर्णपणे परिपक्व झालेली आहे आणि छान असा या कैऱ्यांना पाड लागलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही याचं लोणचं घालतो. तर आता मी इथे मसाले घेतलेले आहेत. 25 ग्रॅम लवंगा आणि 25 ग्रॅम मिरे घेतलेत. हे लवंग मिरं आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं दळून घ्यायचं आहे. आता एका ताटामध्ये लवंग मिरं मी दळून ठेवलेलं आहे. सोबतच 2 चमचे हिंगाची पावडर असते तीसुद्धा ठेवलेली आहे. 1 किलोला थोडंसं अर्धी वाटी कमी इतपत मीठ घेतलेलं आहे. तुम्ही चवीनुसारसुद्धा टाकू शकता. 4 मोठे चमचे हळद घेतलेली आहे आणि तितकीच चटणी घेतलेली आहे. चटणीसुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी घेतलेली आहे 50 ग्रॅम मोहरीची डाळ. मोहरीचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. बऱ्याच लोकांना लोणच्यामध्ये मोहरीची डाळ आवडत नाही. तर इथे 10 ग्रॅम मी मेथी घेतलेली आहे आणि 9 ते 10 लसणाच्या कुड्या आपल्याला सोलून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने थोडंसं जाडसर असं लसूण आपल्याला दळून घ्यायचं आहे. आता साधारण अर्धा किलो तेल आपल्याला एका कढईमध्ये गरम करत ठेवायचं आहे. लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण चांगलं असलं म्हणजे लोणचं दिसायला पण छान दिसतं, चवदार लागतं आणि तेलामुळे ते बरेच दिवस टिकतंसुद्धा. तर मी इथे अर्धा किलो तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल जरा गरम झालं, खूप जास्तसुद्धा गरम नाही करायचं. मीडियम टेम्परेचरवर तेल गरम झालं की थोडासा लसूण याच्यामध्ये टाकून बघायचा आणि चांगला तो तळसायला लागला की उरलेला लसूणसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता हा लसूण आपल्याला हलकासा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर लसूण सुरुवातीला कढईला चिकटतो, तर व्यवस्थित त्याला असं मिक्स करत आपल्याला तळून घ्यायचं आहे. लसणातील पूर्ण मॉइश्चर आपल्याला घालवायचं आहे, कारण लसूण जर कच्चा राहिला तर लोणचं खराब होण्याचे चान्सेस असतात. तर लसूण आपल्याला चांगला तळसून घ्यायचा आहे. त्याला असं मिक्स करत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो कढईला लागणार नाही. लोणच्यामध्ये लसूण खूप सारा असेल तर लोणचं खायला छान लागतं. तसं तर लोणच्यामध्ये मसाले, लसूण सर्वच भरपूर प्रमाणात असलं म्हणजे लोणचं टिकतं आणि खायला पण चवदार लागतं. तर आता पहा, याला हलकासा लालसर असा रंग यायला लागलेला आहे. खूप आपण भाजीला जसा लालसर करतो तितका आपल्याला हा लसूण लालसर नाही करायचा. तर हलकासा असा लालसर हा झालेला आहे, सोनेरी आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि दळून घेतलेलं लवंग मिरंसुद्धा टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये हे थोडंसं. लसूण तळसल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. लसूण तळसत असताना सुद्धा मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि लसूण थोडासा सोनेरी झाल्यानंतर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. आता याच्यामध्ये घेतलेली मोहरीची डाळ आपण टाकूयात. मोहरीची डाळसुद्धा मिक्स करून घेऊ. आता आपण याच्यामध्ये लाल तिखट, हळद टाकून घेऊयात आणि दळून घेतलेली मेथीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकूयात. आपण कच्चीच मेथी थोडीशी जाडसर अशी दळून घेतलेली आहे आणि तीसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेली आहे.
आता हे सर्व आपल्याला 1 मिनिटे असंच मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा, छान असं उकळत्या तेलामध्ये ते सर्व असं तळसल्या जातं आहे। 1 मिनिटे व्यवस्थित असं मी याला आता तळसून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। तर घेतलेलं सर्व मीठ मी या तेलामध्ये टाकून घेत आहे। मीठ टाकल्यानंतर वापस याला आपण मिक्स करून घेऊ। आता रेडीमेड लोणच्याचा मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्ही आवडीनुसार मसाला याच्यामध्ये टाकू शकता। तर मी 1 पॅकेट मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं हे तेलामध्ये मिक्स करून घेतलंय। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे तेल थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। तर छान असं हे सर्व तळसल्या गेलेलं आहे आणि गॅस बंद करून आपण हे आता थंड करून घेऊयात। हे मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। थंड केल्यानंतरच आपल्याला हा मसाला लोणच्यामध्ये टाकायचा आहे। तर आता आपण याला थंड होण्यासाठी ठेवूयात। मसाला थंड झाल्यानंतर आपण याला भरणीमध्ये भरूयात। तर भरणी स्वच्छ अशी धुवून घ्यायची। आता आपण भरणीला धूर देऊन घेऊयात। तर लसूण सोलल्यानंतर जो लसणाचा पाचोळा असतो तो आपल्याला एका तव्यावरती टाकायचा आहे। तर मी इथे वापरात नसलेला एक तवा घेतला आहे आणि त्याच्यावरती हा लसणाचा पाचोळा आपल्याला असा पसरून ठेवायचा आहे आणि त्याचा धूर आपल्याला या भरणीला असा द्यायचा आहे। भरणी तव्यावरती पालथी धरायची आणि पूर्ण धूर आपल्याला या भरणीमध्ये असा द्यायचा। धूर पूर्ण भरणीला लागला जातो आणि लसणाच्या धुरामुळे भरणी चांगली निर्जंतुक होते, वाससुद्धा भरणीला चांगला येतो। 2 तासानंतर मसाला चांगला थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर आता आपण लोणचं भरून घेऊयात। तर मस्त असा याला कलर आलेला आहे। एका पाटीमध्ये आपल्याला फोडी टाकून घ्यायच्या आहेत लोणच्याच्या आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला मसाला टाकायचा आहे। लोणच्याच्या भरणीमध्ये तळाशी थोडंसं हिंग आणि लोणच्याचा मसाला टाकायचा आणि त्याच्यावरती मिक्स केलेला लोणच्याच्या फोडी आपल्याला टाकायच्या आहेत। तर एका साईडला मसाला टाकायचा आणि थोड्या थोड्या फोडी मसाल्यामध्ये मिक्स करत जायच्या। तर पहा, मी तळाशी भरणीच्या तळाशी थोडासा मसाला आणि हिंग टाकून घेतलंय। आता याच्यावरती मसाला मिक्स केलेल्या लोणच्याच्या फोडी आपण टाकून घेऊयात। तर थोडं थोडं व्यवस्थित असं आपल्याला याला सर्व फोडींना मसाला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर या फोडी आपल्याला भरणीमध्ये भरायच्यात। लोणचं भरणीमध्ये भरल्यानंतर याचं झाकण लावून घ्यायचं आणि वरतून याला एका कपड्याने बांधून ठेवायचं। 8 दिवस हे लोणचं रोज आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। भरणी थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे लोणचं खराब होत नाही। अजून एक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लोणच्याच्या फोडी बनवतो त्यासुद्धा आपल्याला एक एक फोड कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आहे। आता पहा, मस्त असं आपलं हे लोणचं बनवून तयार झालेलं आहे। तुम्हाला जर आमच्या इकडची ही लोणचं बनवण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय।